श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्य चुडामुनी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी अधिमध्या वसानक। प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझ विवेका, अत्री ऋषींच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई, अपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे। उदक अपो नारायण आपणा, सर्व ठाई वासपूर्ण, वृद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यगर्भ, तेची ब्रह्मांड नाम झाले, रजोगुण ब्रह्मायसी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते, तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाले द्वेका, एक आकाश एक भूमिका, ठेवूनी ठेली शकले दोनी, ब्रह्मा तेथे उपजोनी, रचिली 14 भुवने, 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ, पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगे न पर्यसी, 7 जन ब्रह्मापुत्र, मरीची अत्री अंगिरस, पुलस्ते पुलह क्रतु वसिष्ठ, सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जान, सप्त ब्रह्मापुत्रामधील अत्री तेथुनी पीठ गुरु संतती, सांगेन एका एकचिती, सौभाग्यवंता नामधारका, अत्री ऋषींची भार्या, नाम तियेचे अनुसया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तोची जाना, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो, पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत, स्वर्गेश्वर घेईल त्वरित, म्हणून चिंतिता मानसी, इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊनी, विनविता ती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषींचा, इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनुसूया, आचार्य तिचा अगम्य, काय सांगो विस्तारुनी, पती सेवा करी भक्तिसी, मनोवाक्य मानसी, अतिथी पूजा अति हर्षी, महाहर्षी विमुख नभे कवन काळी, तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी, उष्णतीसी लागे म्हणून, मंद मंद तपदसे, अग्नी झाला भयभीत, शीतळसे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे, भूमी आपण भिवून देखा, नम्र झाली तिची पादुका, शाप देईल म्हणून एका, समस्त आम्ही भीतस, नेनो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोन, एखाद्या ते वर देताची जाण, तोही अमुते मारू शके, त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय, जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगो आलो, न कराल जरी उपायासी, सेवा करू आम्ही तिसी, तिच्याद्वारी अहर्निशी राहू चित्ती धरोणी, ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती, पतिव्रता म्हणता ती, व्रतभंग करुणी तिसी, ठेवून येऊ भूमीसी, अथवा वयस्तोवयासी पाठवू म्हणून आले निघाले, सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे, आश्रम आले अत्रीचे, अभ्यागत घेऊनी ऋषी करावया गेले अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण, अनसूये आश्वासन, अतिथी आलो आपण म्हणती, क्षुदे करुणी बहुत पीडन, आलो आम्ही अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि कठाया, सदा तुमच्या आश्रमात, संदर्पण अभ्यागत, ऐकिले आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनसूये, इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया, इतके ऐकुनी अनुसूया, नमन केले अतिविनया, बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे, अर्धपाद्य देऊनी त्यासी, गंधाक्षता पुष्पेसी, सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे, अतिथी म्हणती तये वेळी, करोनी आलो आपण आंघोळी, ऋषी येता बहुत वेळी, त्वरित अम्मासी भोजन द्यावे, वासना पाहुनी अतिथी ते, काय केले पतिव्रते, ठाय घातले त्वरिते, केला तेथे बैसकार, बैसवनिया पाटावरी, घृतेशी पात्र अभिधारी, घेऊन आले आपण अक्षरी क्षाकपाक तये वेळी, तीसी म्हणते अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी, तेखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे, नग्न होऊनी अम्मासी, अन्न वाढावे परियसी, अथवा काय निरुपदेसी, आम्ही जाऊ नाही तरी, ऐकोनी अतिथींचे वचन, अनुसया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, कारानिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी, अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत खळ, पतीचे असेल तप फळ, तारील मज म्हणतसे, ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वचित्तेसी, नग्न वाढीन म्हणतसे, पाक असताना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे झाली नग्न, म्हणे अतिथी बाळ माझे, अग्न होऊन या सती देखा, घेऊन आली अन्नोदका, तव तोची झाली बाळखा, ठाया पुढे लोळती, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, बाळके देखोनिया अनसूया, भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकापासी,
रुदन करीती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे. कडे घेऊन बाळकासी स्तनपान देत असे हर्षी एका सोडून एकासी निवारण करी क्षुदेचे. पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळके झाले त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जन त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्राह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा अनुसूया सुंदर तपस्वी हो त्रियसा. अनुसूया ऐसी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन बाळकासी खेळवितसे ती घासी घालून बाळका पाळणीसी पर्यंत गायीत वेळी. पर्यंत गायनाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोकितसे त्रिमूर्ती. इतके होता तये वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्री ऋषींची अति निर्मळी आले आपुला आश्रमा. घरात आले अवलोकित तव देखील अनुसया गात कैचे बाळ ऐसे म्हणत पुसतसे ते वेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञान असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तैवेळी. बाळ राहिले पाळणेशी निजमूर्ती ठेली सन्मुखेशी साधू साधी अत्री ऋषी. अनुसूया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांचिसी ते मागाता. अनुसूया म्हणे अत्रीशी प्राणेश्वरू तूचे होशी देव पातले तुमचे भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळका आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी हेची मागणे निर्धारी त्रयमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकोनी वर दिला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बाळकापरी नाम ठेविले प्रीती करी त्रिवर्गाचे परियसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासा नाम ठेविले. तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासानी चंद्र देखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागुती कौतुका जाऊ तपास स्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे अचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा अम्मा त्वरिते. चंद्रमंडळी वासामुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असे लग तुम्हा ते धरुणी चित्ती त्रयमूर्ती निश्चित म्हणून संगती. हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोनी तुमचे चित्त. श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊनी दत्तात्रय राहिला आपण. दुर्वास चंद्र निरोप घेऊनी गेले स्थान आपुलाले अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री गुरूंचे ऐशा परिसिद्ध देखा. सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी. दत्तात्रेयांचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे. विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रम निरोपावे. म्हणे सरस्वती गंगा दुरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोरू सकाळ विष्टे लादती. इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.